मुख्यमंत्री फडणवीस आज संध्याकाळी दिल्लीच्या दौऱ्यावर जात आहेत। इंडिया एआय इम्पॅक्ट समिटच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री हजर राहणार आहेत। मंडवा येथील सरकारी जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये न्यायालयाचा आदेश। शीतल तेजवानी, रवींद्र तारूंचा जामीन नाकारला। पुणे जिल्हा न्यायालयाचा निर्णय। मंडवा जमीन व्यवहाराचा अहवाल कालच मला मिळाला। सीलबंद लिफाफा अजून उघडला नाही। प्रक्रियेनुसार कारवाई करण्यात येईल। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। पुणे महापालिकेच्या 24 नवनिर्वाचित नगरसेवकांच्या विरोधात कोर्टाचं समन्स। 24 नगरसेवकांच्या विरुद्ध पायाभूत उमेदवारांनी दाखल केलेल्या याचिका। पराभूत उमेदवारांकडून 24 नगरसेवकांवर विविध आक्षेप नोंदवत याचिका दाखल। पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवक पदाच्या एनओसीसाठी 193 अर्ज। मार्च महिन्याच्या मुख्य सभेमध्ये स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होणार। स्वीकृत नगरसेवक पदासाठी सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी। भिवंडीमध्ये महापौर पदाच्या निवडणुकीसाठी रस्सीखेच सुरू। भाजपकडून काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली। सूत्रांची माहिती, भाजपने काँग्रेससोबत सूत जुळवल्यास भाजपमधील एक गट बाजूला होण्याची शक्यता। महाराष्ट्र सरकारने मुस्लिमांचं 5% आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि याचं पण आश्चर्य वाटत नाही। भाजपने यापूर्वी देखील विरोधच केला होता। मुस्लिम आरक्षण रद्द करण्यावरून इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया। राज्यातील 95% अल्पसंख्याक शाळा काँग्रेस एनसीपी कार्यकर्त्यांच्या, त्यामुळे राज्यातील अल्पसंख्याक शाळांची स्थिती दयनीय। राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचं विधान। कोल्हापुरात पीडब्ल्यूडीच्या भ्रष्टाचाराविरोधामध्ये मनसेचा एल्गार आंदोलन। भ्रष्ट अधिकाऱ्यांचा पुराव्यानिशी पर्दाफाश करणार मनसेचा दावा। पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार खासदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती। खासदार धैर्यशील मोहिते पाटील, उत्तम जानकर यांची शिवसेनेशी जवळी। दोघांनी उदय सामंत आणि गोगावले यांची भेट घेतली। भाजप विरोधात लढणारे पवारांचे आमदार खासदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याची शंका। प्रशांत कोरटकर मुंबईमध्ये आहे की दुबईला पळून गेला? कोरटकर प्रकरणाचा तपास अपूर्ण का? इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी पोलिसांना नोटीस पाठवून केली विचारणा। ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या मार्फत कोल्हापूर पोलिसांना नोटीस। स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपकडून प्रभाकर शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब। शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी राजश्री शिरवाडकर यांचं नाव। प्रभाकर शिंदे, राजश्री शिरवाडकर यांचा अर्ज दाखल। मीरा भाईंदर महापालिकेमध्ये पहिल्या सभेमध्ये गदारोळ। आसन व्यवस्थेवरून विरोधक आक्रमक। सभागृहामध्येच ठिय्या। भाजपनं विरोधकांच्या जागेत फेरबदल केल्याचा आरोप। काँग्रेस आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांचा सभागृहामध्ये ठिय्या। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर फेडेक्स हबचं भूमिपूजन। विमानतळाच्या कार्गो टर्मिनलवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते हे भूमिपूजन संपन्न। फेडेक्स मोफत या ठिकाणी फेडेक्स मार्फत जलद माल वाहतुकीला इथे चालना मिळणार आहे। नवी दिल्लीच्या जेएनयूमध्ये पुन्हा एकदा विद्यार्थी आणि प्रशासन यांच्यामध्ये संघर्ष। विद्यापीठाच्या लायब्ररीमध्ये तोडफोडीनंतर प्रशासनाकडून विद्यार्थी संघाचे 4 आणि 1 माजी अध्यक्ष सस्पेंड। चुकीची कारवाई केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप।